2024 हे वर्ष संपलंय, पण शेतकरी आत्महत्येचं ग्रहण मात्र अजूनही सुटलं नाहीये। राज्यामध्ये अमरावती विभागात सर्वाधिक आत्महत्या झाल्यात। अमरावतीत वर्षभरात 219 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलंय। प्रत्येकी 30 तासाला एक याप्रमाणे शेतकरी मृत्यूला कवटाळतोय, अशी आकडेवारी आहे। शेतकरी आत्महत्या अजूनही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत। दर 30 तासांनी एक शेतकरी आत्महत्या करतोय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी छगन जाधव यांच्याकडून। छगन, अमरावतीत विशेषतः ही संख्या जास्त असल्याचं समजतंय, नेमकं कशा पद्धतीने सरकार याकडे पाहतंय? नक्कीच रिद्धी, जर बघितलं तर वर्ष संपलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या मात्र वाढतानाच दिसते आहे। एकीकडे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर असल्याचं जरी सांगत असलं तरी मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात सरकार जे आहे ते अपयशी पडल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळते आहे। गेल्या वर्षभराची जर का आकडेवारी बघितली तर अमरावतीमध्ये मार्च महिन्यामध्ये सर्वाधिक जास्त आत्महत्या ज्या आहेत त्या झालेल्या आहेत। जवळपास आकड्यांमध्ये जर बघितलं तर 33 आत्महत्या या मार्च महिन्यामध्ये झालेल्या आहेत। यासोबतच जर बघितलं तर विदर्भामध्ये सातत्यानं जर बघितलं तर प्रामुख्यानं पीक जे आहे ते कापूस असेल, सोयाबीन आणि तूर हे 3 पिकं सर्वाधिक महत्वाचे घेतले जात असतात आणि एक काढणीला ज्यावेळी येतात त्यावेळी अवकाळी पावसाचा मारा या पिकांवरती होतो आणि त्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात घट होत असते। एकीकडे नैसर्गिक संकटांचं मनोधैर्य आणि दुसरीकडे जर बघितलं तर शेतमालाला हमी भाव मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचा संसाराचा गाडा कसा ओढायचा हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर असतो आणि त्यामधूनच शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या आहेत त्या होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकीकडे जर बघितलं तर गेल्या काळांमध्ये राहुल गांधी सुद्धा पश्चिम विदर्भात आलेले होते आणि त्यांनी सुद्धा शेतकरी आत्महत्या कुटुंबियांच्या घरी भेट दिलेली होती, समस्या जाणून घेतलेल्या होत्या, मात्र त्यावर कुठेही तोडगा निघालेला नाहीये। आता नवीन सरकार नेमकं यामध्ये काय करतं हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे रिद्धी। निश्चित। धन्यवाद छगन, दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।